नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की 11वी प्रवेशाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। आपल्या चॅनलवरती सरचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। तर 10वीचा निकाल आहे नुकताच लागलेला आहे। तर जे विद्यार्थी नुकतेच 10वी पास झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत जे विविध बोर्ड आहेत, विविध मंडळ आहेत, तर यांच्याकडून महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात। तर यांच्यासाठी 3 महत्त्वाच्या चांगला लाभ मिळवून देणाऱ्या योजना आहेत। तर यांची माहिती आपण अगदी फॉर्म भरेपासून योजनेचा लाभ मिळेपर्यंत देतच असतो। तर याच्यामध्ये पहिली योजना आहे जी ऑलरेडी सुरू झालेली आहे, सगळ्यांना माहिती आहे, महाज्योती मोफत टॅब योजना। तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सॅमसंग, लेनोवो तर या कंपन्यांचा मोफत टॅब मिळतो आणि दररोज इंटरनेटसाठी शिष्यवृत्ती लाभ आहे तो दिला जातो। आता मागील वर्षी च्या आधी जर पाहायला गेलं तर इंटरनेटसाठी 6 GB इंटरनेट दररोज दिलं जातं 2 वर्षासाठी। पण मागील वर्षीचे जे विद्यार्थी आहेत तर यांना इंटरनेटच्या ऐवजी 3 महिन्यातून 1500 असे 12,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाण्याची नोटीस आलेली आहे। म्हणजेच यावर्षी जर सेम लक्षात घ्या पात्रता किंवा सेम नियम राहिले तर यावर्षी देखील मोफत टॅब बरोबर 2 वर्षांसाठी 12,000 रुपयांची स्कॉलरशिप राहणार आहे। तर याचा फॉर्म कसा भरायचा तर याची माहिती पर व्हिडिओ आवश्यक कागदपत्रे आपल्या चॅनलवरती देण्यातच आलेली आहेत। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही ही माहिती पाहू शकता। तर ही झाली महाज्योती टॅब योजना पहिली योजना। दुसरी महत्त्वाची योजना आहे विद्याधन स्कॉलरशिप योजना। तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 10,000 पासून 75,000 रुपयांपर्यंत एक रकमी वार्षिक स्कॉलरशिप दिली जाते। तर यासाठी काही जास्त करायची गरज नाही आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो आणि त्याच्यानंतर घर बसल्या तुम्ही मोबाईलवरती टेस्ट देऊ शकता। टेस्टमध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर संबंधित डिपार्टमेंट आहे यांच्यामार्फत तुमचे घरामध्ये व्हिजिट केली जाते आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट डिक्लेअर करून स्कॉलरशिप वितरण केलं जातं। तर ही योजना अजून सुरू झाली नाही आहे, पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये योजना सुरू होणार आहे। या संदर्भात देखील आपण माहिती देणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची योजना महाज्योती जशी योजना टॅब योजना राबवली जाते त्याच्यामध्ये JEE NEET प्रशिक्षण दिलं जातं, तशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बार्टी संस्थेअंतर्गत लक्षात घ्या JEE NEET प्रशिक्षण योजना राबवली जाते। तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा JEE NEET मोफत कोचिंग दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणजेच विद्यार्थ्यांना जो लाभ दिला जातो तर याच्यामध्ये 6,000 रुपयांपर्यंत दरमहा लाभ आहे तो दिला जातो। तर अशा या 3 महत्त्वाच्या योजना आहेत। आता आगामी काळामध्ये एक तर योजना सुरू झालेली आहे, दुसरी योजना आहे आगामी काळामध्ये सुरू होणार आहे आणि ह्या सगळ्या योजना ही आता 10वी पासवरती असणार आहेत। आणि त्याच्याचबरोबर अजून चौथी महत्त्वाची योजना तर आझाद मौलाना अबुल कलाम योजना। तर याच्यामध्ये PMC पुणे आहे तर याच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते। तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांपर्यंत 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते। तर ही योजना देखील पुढील काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। तर अशा प्रकारच्या ह्या योजना आहेत सुरू होणार आहेत, काही योजना सुरू झालेल्या आहेत। तर यांची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। खात्रीशीर माहिती आणि योजनांसंदर्भात सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।